सुरू आहे. बर्मन चेंज ऑफ पिच, पहिल्या चेंडूवर गतीमध्ये परिवर्तन दिसलंय. खाली राहणारा चेंडू आणि बॅटरला बीट करतोय. स्ट्रायकिंगकडे आपण बघतोय. बॅटर रोहित नार्वेकर चतुर हा खेळाडू स्ट्रायकिंगकडे आहे. रोहित नार्वेकर विचीच्या पहिला बॉल डॉट. चांगली सुरुवात विशेष करून पाहायला मिळाले. खेळाडू राकेश याला आपण पाहताय गोलंदाजी मार्गवर सर्वांचा उपयोग केला. लॉब केले या चेंडूला. लॉफ्टेड ड्राईव्हचा हा फटका दर्जेदार आणि दर्शनीय. बाळासाहेब ठाकरे चषक 2024 परंतु दुसऱ्या चेंडूवर अतिशय दर्जेदार पद्धतीचा हा क्लास, ही ओळख आहे रोहित नार्वेकरची. P1 मध्ये पॉवरफुल फटकेबाजी तो सातत्याने करत असतो आणि 4 धाब्याने आता अकाउंट ओपन केलंय रोहित 11 बंदर पाखाडी टीमने. हो उचलला या चेंडूला, ताकदीचा वापर केलाय. चेंडू जातो मिड विकेट पट्ट्याच्या दिशेने. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धावा 4. हा आलाय श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक चौकार. चांगलं कनेक्शन बनलं. पॉवर प्ले मध्ये कशा पद्धतीने स्ट्रोक खेळायला पाहिजे या सर्व काही गोष्टी ज्या विशेष करून पाहायला मिळाला. पहिला चेंडू जो निर्धाव स्वरूपाने, दुसरा चेंडू जो लॉफ्टेड ड्राईव्ह आपण पाहिला आणि या तिसऱ्या चेंडूवर मिड विकेटला क्लिअर करणारा हा हर हुन्नरी फटका रोहित नार्वेकर याच्या माध्यमाने पाहायला मिळतो. 8 फॉर नन. चांगली सुरुवात इथून बंदर पाखाडी या संघाची विशेष करून पाहायला मिळते. एकीने रॉयल स्टनर मीरा रोड. राकेशची ही सुरुवात थोडीशी खराब जरूर झाली. अक्रॉस लाईन पुन्हा एकदा षडंपूल जरूर केलंय, परंतु स्क्वेअर लेगच्या दिशेने गफलत आणि गफलतीचा परिणाम. क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नाही. खराब क्षेत्ररक्षण राहिलं आणि खराब क्षेत्ररक्षणाच्या माध्यमानं मिळाला हा चौकार. चांगलं टायमिंग जोडून आलं आणि फॉरवर्ड स्कोअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने चूक केली. त्या चुकीचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला झालाय. सलगच्या मागच्या 3 चेंडू आपण पाहिलेत तर 3 चौकार बॅटरने ठोकलेत. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 12 धावा. स्कोर मोज ऑन 12. पुढचा चेंडू टाकण्याकरता राकेश तयार. या षटकातील त्याचा पुढचा बॉल असेल. राकेशवर जबाबदारी आहे. हाफ ट्रॅकर going and gone. Massive hit. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक आलाय सिक्सर. आणि काय फलंदाजी आहे. हा ब्रँड आहे बंदर पाखाडी या संघाचा आणि तो आज झळाळत असताना श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक जुचंद्रच्या मैदानावर उत्कृष्ट फलंदाजाचा किताब देखील मिळाला होता. TR चषक 2026. 104 धावा तब्बलीच्या विशेष करून पाहायला मिळाल्या. रोहित नार्वेकर अप्रतिम सुरुवात आहे. याला आपण म्हणू शकाल की पहिला चेंडू ज्यावर थोडासा अगदी वेळ घेतला, परंतु दुसऱ्या चेंडूपासून अगदी तो वेळ आता खर्च करत असताना 18 अंकांवर हे धावफलक बंदर पाखाडी या संघ. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल या षटकातील राकेश थोडासा इथून महागडा जरूर ठरला गेलाय. आणि पॉवर प्ले मध्ये विशेष करून ही पॉवरफुल फलंदाजी जी विशेष करून इथून राहिले रोहित नार्वेकर कडनं अतिशय चांगल्या पद्धतीची बॅटिंग. शेवटचा अंतिम चेंडू तितकाच निर्णायक असेल. काय राकेश इथून प्रत्युत्तर देईल. थ्रू दी कव्हर्स योग्य त्या पद्धतीचा स्ट्रोक आहे. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाते एक सिंगल धाव आणि सिंगल वरच समाधानी राहावं लागेल. ज्या पद्धतीने संदीप सर सुरुवात केली रोहितने वाखडण्याजोगे. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धाव फलकावर 19. आपण बघताय जिग्नेश दादा मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. लगातार 3 षटकार ठोकणारा बॅटर करता 2000 रुपयाचं पारितोषिक आणि लगातार 3 चौकार ठोकणारा बॅटर करता 1000 रुपयाचं पारितोषिक आदरणीय जिग्नेश मात्रे साहेबांकडून दिलं जाईल. या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला 19 धावा बनलेत. 19 विदाउट लॉस. आणि रोहित नार्वेकर म्हटलं तर चतुर हे त्याचं टोपण नाव. लाडाने त्याला चतुर असं म्हटलं जातं. टेनिस विश्वामध्ये अनेक मैदानं ज्याने गाजवलेत. विस्फोटक रूप कधीही तो धारण करतोय आणि इथे आल्या आल्या लगेचच केलंय. 6 मध्ये 19 वर तर खेळतोय. आणि खेळाच्या माध्यमानं तुम्ही जितके खेळत जाता ना तितकं तुम्ही परिपक्व होत जाता आणि हीच परिपक्वता रोहित नार्वेकर कडे ठासून भरलंय.
आज प्रोफेशनल क्रिकेट जितके ते खेळले ओपन हाफमधनं जितके ते खेळले त्या सर्व काही गोष्टी रोहित नार्वेकरच्या बॅटिंगच्या माध्यमानं ज्या विशेष करून पाहायला मिळत आहेत आणि तोच रोहित नार्वेकर 19 या अंकांवर ग्रेट स्टार्ट आहे. बंदर पाखाडी या संघाची ज्या स्टार्ट करिता दोन्ही सलामीवीरांना धाडलं होतं आणि ती कन्व्हिन्सिंगली स्टार्ट कॉन्फिडन्स युक्त संदीप सर विशेष करून पाहायला मिळतंय. बघूया आता दुसरे षटक कोण घेऊन येतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तौहीद गोलंदाजी मार्गावर आलाय. यष्ट्यांच्या पाठीमागे पॉवर प्लेचा बादशाह उबेद खान मुन्ना या खेळाडूला तुम्ही बघतायत. मागच्या टुर्नामेंट्स मध्ये सुद्धा अतिशय चांगली दमदार खेळी त्याची बघायला मिळाली होती. स्वर्गीय नागेश पाटील काका क्रिकेट मैदानावर. स्लो बर्वन चेंज ऑफ पेस पुन्हा एकदा आता गतीमध्ये परिवर्तन दिसलंय. पहिलाच बॉलवर बॅटरला असं वाटलं की वाईड लाईनच्या बाहेर हा चेंडू निघेल, तसं होत नाही आणि वाईड लाईनच्या आतून हा चेंडू थोडासा टर्न होतोय. डॉट बॉल. पहिला अटेम्प्ट पाहिला अगदी पंचांनी देखील जर तुम्ही हलकेसे देखील शफल होता तर वाईड लाईन थोडीशी शफल होते आणि तीच गोष्ट यावेळेस पाहायला मिळाली. रोहित नार्वेकर आशाभूत नजरेने पंचांकडे पाहत राहिले. खोलवर लेंथ आहे. आज चांगल्या पद्धतीने फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळलाय. पुश करो खुश रहो. एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 20 या अंकांवर. 20 रन्स. बिनबाद नाबाद जिंदाबाद अशी भागीदारी झाली आहे सध्या वृंश 11 बंदर पाखाडी या टीमची. सर्व काही व्यवस्थित होताना दिसतं. 3 चेंडूंमध्ये 3 षटकार जर ठोकले. ॲशली किनी यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक मिळेल बॅटर रोहित नार्वेकर या खेळाडूला. 3 चेंडूंमध्ये 3 षटकार. ॲशली किनी यांच्याकडून 3000. स्ट्रायकिंगकडे चिचा हा पहिल्यांदाच समोर जातोय. फुलटॉस बॉल टायमिंग प्रॉपर बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग रिझन मध्ये चेंडू जातोय दणदण करत सीमारेषे पार. मिळतील धाबा 4. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक आलाय चौकार. दिशा से भटकोगे तो मिलेंगे फटके आणि हेच यावेळेस पाहायला मिळालं. दिशा भरकटली, वळण दाखवलं आणि लॉंग लेगच्या दिशेने चेंडू सरळ निघून गेला सीमारेषा पार. या 4च्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 24 या अंकांवर. ग्रेट स्टार्ट आहे आणि इथून चिचा देखील आपण म्हणू शकाल की पहिला चेंडू त्याने फेस केला आणि पहिल्या चेंडूवर अगदी हा चौकार. अंगावर जाण्याचा प्रयत्न हलकासा अंगलट आणि या 4च्या साह्याने धावगती 24 या अंकांवर. 1.3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. रजनी स्पर्धा आहे. तिसरी रात्र आजच्या दिवसातील श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक जो आपण पाहता आणि आज तुफान गर्दी आहे. मैदानाच्या सभोवताली खेचून मारण्याची मानसिकता बॅटच्या आतलीकडे लागली जाते आणि जोपर्यंत फाईन लेगचे क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतील दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. चांगली कॉलिंग आहे. हो नाही आणि थांबा या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमानं आणि इथून विशेषतः ही रनिंग बिटवीन द विकेट फार महत्वाची राहिली. दुहेरीच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 26 फॉर नन. 26 धावा आणि शक्य असेल तर ती धाव घेतली जाते. 2 धाव्याच्या मदतीनं धावा झाल्या आहेत. त्या 26 धावा 1.4 बॉलची समाप्ती झाली आहे. चांगलं बॅटिंग लाईन अप आपल्याला बघायला मिळतंय बंदर पाखडी या टीमची आणि त्यानुसारच त्यांची फलंदाजी. फुल पिच बॉल स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलंय. हा डॉट बॉल. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धाबा आहेत त्या 26 धाबा. हा जेव्हा रॉयल स्टार मीरा रोड संघ नाणेफेकीकरिता आला होता तेव्हा कर्णधाराने म्हटलं होतं की आज संपूर्ण गोलंदाजी पॅकेज आहे आमच्याकडे. सुरुवातीमध्ये कुठेतरी ती गोलंदाजी खर्चिक राहिली परंतु पाठपुरावा केलाय तोहीत नाही या षटकागणिक. थोडासा अपीश खेळण्याचा प्रयत्न द्विधा मनस्थितीमध्ये होते. हलक्याशा हाताने खेळण्याचा मानस ऑफ ड्राईव्ह करायचं होतं परंतु चेंडू निघून गेला ऑन साईडला. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फील्ड होईल. एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर येईल आणि या सिंगलच्या साह्याने 27 या अंकांवर धाव फलक. पहिलं षटक 19 धावसंख्येचं जरूर होतं परंतु दुसऱ्या षटकाकडे संदीप सर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी तोहीतने करून दिले. यालाच म्हणतात क्रिकेटच्या पटलावर पाठपुरावा करणं. एक खेळाडू खचला दुसऱ्या खेळाडूने त्याला मात्र कुठेतरी थोडंसं उचलून धरणं फार महत्वाचं आहे कारण की क्रिकेट हा खेळ इतक्या दुःख्यांचा नाहीये. क्रिकेट हा खेळ नेहमीच सांघिक राहिलाय आणि म्हणून तुम्हाला हे सांघिक वर्क फार महत्वाचं राहत आहे. हा अगदी बरोबर. 11 जणांची युनिटी हे तुम्हाला विजय मिळवून देण्याकरता कामी येत असं. सकारात्मक दृष्टिकोन तर पाहिजेच आणि युनिटी सुद्धा पाहिजे. 2 षटकांमध्ये 13.50च्या सरासरीने 27 धावा धाव फलकावर लागल्यात रोहित 11 बंदर पाखाडी या टीमच्या.
अजून आता बघूया उर्वरित 4 षटकांमध्ये काय घडामोडी घडतील. दोघांकरता आता पारितोषिक आहे. रोहित नार्वेकर आणि चिचा करता सुद्धा ॲशली किनी यांच्याकडून पारितोषिक लावलं. लगातार 3 षटकांकरता 3000 रुपयाचं पारितोषिक. हे अनाउन्समेंट आम्ही करतोय, हे लक्षात ठेवा. चांगल्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला की सकारात्मकता ती फार महत्वाची आहे. जेव्हा आयुष्यात तुम्ही सकारात्मकता जोपासताना तर सर्व काही गोष्टी या मात्र सुरळीत चालतात. आणि नेहमीच मी म्हणतो की आयुष्यात तुम्ही जोखीम पत्करा, यशाची पायरी चढायला सुरुवात करा, कारण की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. इथून सुरुवातीला थोड्याशा अडचणी झाल्या, परंतु तदनंतर चांगल्या पद्धतीची गोलंदाज आणि आता प्रतिउत्तर, उत्तर आणि प्रतिउत्तर या दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या. वेट अँड वॉच, वेट परिपूर्ण ट्रान्सफर, मिड विकेट सीमारेषा पार, षटकार 6. हे आपण बघू शकताय. ऑफ स्टंपवर थोडासा क्रॉस झालाय, पडणाऱ्या चेंडूचा फ्लो बघितलाय आणि त्याच्यानंतर बॅटचा फ्लो बघायला मिळाला बॅटरच्या. षटकाराच्या मदतीनं आता धावसंख्या फुलताना दिसली, धावसंख्या वाढताना दिसली. धावा झाले धाव फळकावर 33 करंट रन रेट 15.23 बघायला मिळतोय सुरू असलेल्या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. ओहो, पुन्हा एकदा चेंडूला उचललाय, चेंडू ऑन साईडला, मिड विकेट पट्ट्या बाहेर. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, थेट 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 बॅटरला मिळते 6 धावांची भेट. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक षटकार. काय फटका आहे, सुंदर पद्धतीने पिकअप स्ट्रोक जो विशेष करून पाहायला मिळाला. या रात्रीच्या रजनीमध्ये जणू काही काजवा पकडण्याकरिता आमचे प्रेक्षक राजे जे चहूबाजूने धावत असताना पाहायला मिळतात, कारण की त्यांना ठाऊक आहे षटकाराच्या बाहेर झेल घ्या 1500 रुपयांचे कॅश प्राइज. या अगोदर महेंद्रला मात्र ते मिळालं होतं. लागोपाठ 2 आल्यात, आणखी एक जर आला तर ॲशली किनी यांच्याकडून आता 5000 मिळतील. हो, सनसेक्स वाढलाय संदीप सर, असंच मी म्हणेन. 39 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. आणि काय बॅटिंग राहिलंय. चिचा आता मैदानाच्या दिशेने झालाय लयबद्ध. फुल टॉस आहे आणि फुल टॉस वर झालाय फुल टॉल बसूल, लावलंय चेंडूला पंख आणि धाडलं जात आहे लांबच लांब, षटकार. प्रेक्षकांनी आय थिंक झेल घेतलाय. अगदी बरोबर. यावेळेला हा फुलटॉस बॉल होता आणि अगदी ताकदीचा वापर करत या चेंडूला धाडलं गेलं काऊ कॉर्नरच्या बाहेर, जिथे प्रेक्षक राजाने सीमारेषा पलीकडे झेल टिपलाय. मानकरी ठरलेत 1500 रुपयाचे. धावसंख्या 6 ने पुढे गेली. धाव फळकावर धाबा लागल्या जातात त्या 45 आणि ॲशली केनी यांच्याकडून 5000 इथे जमा करा. जिग्नेश भाई मात्रे साहेबांकडून 2000 रुपये या 3 षटकारांकरता. ॲशली किनी साहेबांकडून 5000. धावसंख्या धाव फळकावर 45. आता पुढचा बॉल बॉबीच्या ह्या बॉलवर सुद्धा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आता तिथे तैनात आहेत, ते करत नाही कोणती चूक. या विकेटने भागवली गोलंदाजाने संघाची भूक. विकेट डाऊन, गॉन. थोडासा मोह यावेळेस आवरेन असा झाला, कारण की त्याच मोमेंटमने चालण्याचा प्रयत्न, सलग 3 आले होते आणि तदनंतर हा चौथा मारण्याचा प्रयत्न, परंतु वाईडिश काउकॉर्नर सीमारेषा लगत पकडले गेले आणि चांगल्या पद्धतीचा झेल. पहा प्रेक्षक राजे त्या दिशेने येतात. आज पायाला इंजरी जरूर आहे, परंतु इथून विशेष करून पार्थ असं त्या प्रेक्षकाचं नाव आहे आणि त्याला 1500 रुपयांचं हे कॅश प्राइज आता देऊन सन्मानित केलं जाईल. हे सर्व काही गोष्टी तुम्हाला श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक अर्थातच मोहन दादा पाटील यांच्या स्पर्धेमध्ये जे विशेष करून पाहायला मिळतंय, बक्षिसांची खैरात आणि बक्षिसांचा पाऊस जो विशेष करून पाहायला मिळतोय. पहा मैदानाच्या दिशेने काय घडलं संदीप सर. लागोपाठ 3 आले होते, परंतु चौथा मारण्याचा प्रयत्न झाला आणि क्रिकेटच्या पटलावर प्रत्येक चकाकडं सोनं नाही, पकडले गेले चांगल्या पद्धतीचा झेल आणि इथून विकेटचं झालेलं पतन. 45 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 2.4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. आता नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेने प्रणय कोहली या फलंदाजाला आपण पाहत आहे. सुरुवात चांगली आहे बंदर पाखाडी संघाची. एकेने रोहित नार्वेकर 8 चेंडूकडे 20 धाब्यांवर खेळतोय, तर प्रणय कोहली आता नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झालाय. अगदी बरोबर. आणि काही पारितोषिक लावतायत. आम्ही 17 वेळा त्याचं अनाउन्समेंट करतोय. प्लीज किंवा 1 किंवा 2 वेळा आम्ही ते अनाउन्समेंट करतोय, कारण इतर आमचा फोकस पूर्णतः मॅच कडे असतो, हे लक्षात असू द्या. धावसंख्या धाव फळकावर आहे ती 1 गडी बाद 45. 8 मध्ये 20 वर खेळतोय बॅटर रोहित नार्वेकर आणि चिचा याने आपल्या टीम करता 3 षटकारांच्या मदतीने बनवल्या 25 धाबा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार झालेत. बॉबी
त्याच्या कोट्यातील आता हा 5वा बॉल. प्रणय कोळी स्ट्राईक इन कडे. धोकादायक खेळाडू आहे प्रणय. ओ गुड लेन स्पॉटवरचा चेंडू होता. थोडसा लेग कटर बघायला मिळाला. बाहेर काढलं होतं चेंडूला गोलंदाजाने आणि हा डॉट बॉल. दबाव टाकायचा असेल तर अशाच प्रकारचे चेंडू टाकावे लागतील. विकेट आलाय आणि थोडासा दबाव सुद्धा. का इथून 1 ब्रिंग्स 2 या गोष्टी पाहायला मिळतील का, हा देखील महत्वाचा भाग आहे. जास्तीत जास्त बाहेरच्या दिशेने हा चेंडू कुठेतरी लेंथ आहे बाहेरच्या दिशेने. पंचांचे दोन्ही समांतर एक धाव अवांतरच्या रूपाने. एक गोष्ट ऍड करेन मी संदीप सर, आज पहिल्या मॅच मध्ये आपण 62 धावा पाहिल्या ज्या चेस झाल्या. दुसऱ्या मॅच मध्ये कुठेतरी 53 ते 54 धावा ज्या डिपेंड झाल्या. म्हणजेच या मैदानावर सर्व काही गोष्टी शक्य आहेत. प्रहार जरूर करायचा. ऑन साईडला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगनच्या दिशेने आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धाव. पहा मोमेंटम आतापर्यंत चाललं होतं धावेंच्या दिशेने. ज्या ब्रेक थ्रूची गरज होती खऱ्या अर्थाने रॉयल स्टोन मीरा रोड संघाला तो ब्रेक थ्रू मिळाला चिचाच्या रूपाने. 47 या अंकांवर आता 3 षटकांचा खेळ जो समाप्त झालाय. धावसंख्या जर याच गतीने राहिली तर प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहू शकाल की 90च्या वर, जवळजवळ 95च्या घरामध्ये. आणि मागचे जे 15 चेंडू आपण पाहतायत ना, खूप चांगल्या पद्धतीची सुरुवात ज्यामध्ये मोठे प्रहार जे जास्तीत जास्त आहे. जे 3 षटकार विशेष करून आले होते चिचाच्या बॅटमधनं, तदनंतर मिळालेले विकेट, आलेला डॉट बॉल. त्याच्या अगोदरच्या षटकामध्ये देखील आपण पाहता एक चौकार, षटकार आणि तदनंतर आणखी एक चौकार आणि सिंगल डबलला देखील त्यामध्ये प्राधान्य दिले गेले. म्हणजेच मागच्या 15 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त बॉम्ब फुटलेत. षटकार, चौकार हेच पाहायला मिळालेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडीबाद 47 धाबा रुंश 11 बंदर पाकाडी टीमच्या झालेत. आता बघूया 4थं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर कोणाला आमंत्रण दिलं गेलंय. अजीब खान गोलंदाजी मार्गावर येत आहेत. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026चा हा रणसंग्राम तुमच्या आमच्या भेटी करता आलाय. अफाट गर्दी आहे आमच्या लाडक्या प्रेक्षकांची आणि तरच खूप मजा येते. जितकी जास्त गर्दी तितकी जास्त मजा. प्रेक्षक म्हणजेच आमच्या स्पर्धेचे रक्षक. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. अजीब फिल्डिंग मध्ये थोडेसे बदलाव करतात. वेळेचं बंधन आहे कारण मॅच स्टार्ट टाइम जर आपण बघितलं तर 11:39 पहिला बॉल पडला होता. 5 षटकांकरता तुम्हाला 25 मिनिटांचा अवधी दिलाय. त्यापेक्षाही जास्त वेळ जर तुम्ही खर्च केला तर मग 6व्या षटकात एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. समोरच्या इन कडून गोलंदाज तयार होतोय. समोर बॅटर आहे प्रणय कोळी. लेफ्ट आर्मचा मारा, चांगला लेग कटर बाहेर काढलं होतं. चांगली गोलंदाजी होतं. सुरुवात तर चांगली झाली. काय या षटकाचा शेवट चांगला होईल. अजीब खानच्या धावसंख्या धावफलकावर एक गडी बाद 47. संधी आहे ते रॉयल स्टोन मीरा रोड संघाला जी पार्टनरशिप या अगोदर बिल्ड झाली होती आणि चांगल्या गतीने धावा येत होत्या. त्यावर कुठेतरी लगाम लावला आणि आतापर्यंत एक चांगली गोलंदाजी जी अजीब खान कडनं पहिला चेंडू चांगल्या लेंथवर हाताळला. हलकासा कट देखील झाला जो नॅचरल स्विंग आहे लेफ्ट हँडर गोलंदाजाचा आणि जो विशेष करून इथून पाहायला मिळते. 47 लॉस ऑफ 1 विकेट. किचून मारण्याची मानसिकता. अगोदरच ऑफस्टमच्या बाहेर थोडेसे शफल झाले होते. यावेळेस लेन जी आहे ती ॲक्युरेट पाहायला मिळाली. लाईन आणि लेंथ ही फार महत्वाची असेल खेळपट्टीवर. आता एक गोष्ट मी पुन्हा एकदा ऍड करेन संदीप सर, जेव्हा मात्र गोलंदाजी अगदी जुचंद्र एंडने होते, मात्र जुचंद्र रेल्वे स्टेशन एंडने, तेव्हा गोलंदाज हवी झालेत आणि जेव्हा समालोचन कक्षेकडनं गोलंदाजी होते तेव्हा फलंदाज हवे झाले. परंतु एक तुमच्या लक्षात आलं का, मागचे 8 चेंडू रोहित नार्वेकर हा खेळाडू नॉन स्ट्राईक इन कडे आहे. त्याला संधी मिळाली नाही स्ट्राईक इन कडे यायची. आणि प्रणय कोळी हा स्ट्राईक इन कडे आहे. 4 चेंडू तो खेळतोय. एकच धाव त्याने बनवलंय. बघूया अजीब खान तयार आहे त्याच्या या षटकातील पुढचा चेंडू टाकण्याकरता. ओव्हरपिच बॉल टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही. एक धाव मिळाली. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येण्याआधी एकाच धावेवर संतुष्ट होत आहेत दोन्ही बॅटर. समाधान हा प्रत्येकाच्या जीवनामधील एक महत्त्वपूर्ण भाग आहे. गरजेपेक्षा जे जास्त मिळतंय त्याला नशीब म्हणतायत. सर्व काही असून जे रडवतंय त्याला दुर्दैव म्हणतायत. थोडं कमी असून जे आनंद देतोय त्याला समाधान म्हणतायत. इथे एका धावेनिशी बॅटर समाधानी होत आहेत. आणि विशेष म्हणजे आता समाधान का या ठिकाणी म्हटलेलं आहे याचं कारण रोहित नार्वेकर स्ट्राईक इन कडे. थोडीशी वाट पाहिले रोहितने देखील, कारण की जवळजवळ 9 चेंडू नंतर तो स्ट्राईकवर आलाय. या 9 चेंडूकडे खूप काही घडलं. 3 षटकार देखील आले, विकेट देखील मिळाले, काही डॉट बॉल देखील आले. थोडंसं मोमेंटम अस्थिर जरूर झालंय, ज्याला आपण म्हणतो ना स्टेबिलिटी आले, स्थिरता आले.
अजीब खान इथून प्रयत्न जरूर करतोय. 3 चेंडूकडे आतापर्यंत 1 धाव खर्च केले अजीबने आणि चांगली गोलंदाजी. 48 या अंकांवर धाव फलक आहे. 3.3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. आता रोहित नार्वेकर असेल इथून स्ट्राईक एंडला. आता काय मॅच्युरिटीने इथून गोलंदाजी होईल अजीब खानकडनं ते देखील पाहणं योग्य. आता हे बॅटल आहे ना ते महत्वाचं असेल. अजीब वर्सेस रोहित. अक्रॉस द लाईनने उचलण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला आणि चांगल्या गतीने गती आहे अजीबकडे आणि त्यापेक्षाही महत्वाचं काय तर ती लाईन. आतापर्यंत त्या लाईनवर योग्य तो टप्पा पकडलाय आणि चांगली गोलंदाजी. अजीब खान सध्या गोलंदाजी करतोय छान. दबाव दडपण टाकण्याचं काम या षटकामध्ये त्यांनी केलंय. कारण याआधी धूमधडाका बॅटरचा पाहायला मिळाला होता. वापसी करणं गरजेचं होतं आणि या षटकामध्ये ती वापसी करून देतोय अजीब खान नावाचा हा गोलंदाज. षटकातील पुढचा बॉल लेट आमचा मारा. आता मात्र बॅटर नाही झुकणार नाही वाकणार. चेंडूला फक्त आणि फक्त सीमारेषे बाहेरच फेकणार. सिक्सर. सुंदररित्या पीक केलं होतं. प्रेक्षक राजाने मला वाटतं तिथे झेल घेतलाय की ड्रॉप केलाय. धावसंख्या 6 पुढे गेली. हा झेल टिपलाय. बघा कसे नाचतायत. बघा आले आले 1500 रुपये आले. चर्चा करतायत लगेचच या ठिकाणी ते येत आहेत मला वाटतं. धावसंख्या 6 पुढे गेली आणि धाबा लागल्या जात आहेत. 50 अप 54 धाबा 1 गड्याच्या मोबदल्यात. 54 for 1. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. रोहित नार्वेकर सुद्धा तयार आहे. डिफेन्सिव्ह स्ट्रोक चतुर्य दाखवलं त्याने आणि म्हणूनच त्याला चतुर म्हटलं जातं. स्वतःकडे स्ट्राईक ठेवले. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करत असताना टॉस हरल्यावर रन्स 11 बंदर पाकाडी टीमची धावसंख्या 1 गडी बाद 55. 2 षटकं अजूनही शिल्लक आहेत. या 2 षटकांमध्ये धावा येतील असंच वाटतं. ज्या पद्धतीनं बॅटर रोहित नार्वेकर बॅटिंग करतोय आणि ज्या पद्धतीची सुरुवात झाली होती ना. पहिलं षटक 19 धाब्यांचं राहिलं. दुसऱ्या षटकाकडे ती धावसंख्या 27 धाबेपर्यंत पोहोचली. तिसरं षटक जोपर्यंत आलं 47 धावसंख्येपर्यंत पोहोचलं. चौथं षटक चांगलं राहिलं अजीबचं, ज्यामध्ये अगदी जवळजवळ आपण 8 धाबाच्या खर्च होताना पाहिल्या. एकंदरीत 55 या अंकांवर धावगती आहे आणि एक चांगल्या पद्धतीची जी सुरुवात विशेष करून पाहायला मिळते. थँक्यू. कॅमेरामॅन आपण स्टेजवरती फोकस करायचं आहे. 1500 रुपये घेण्याकरता ते प्रेक्षक राजा आलेत तिथे. वळी आपण 55 वर 1 गडी बाद. आता तोहीद आलाय. 1 षटक टाकताना तोहीदनं सुद्धा 8 धाबा खर्च केल्या होत्या. या षटकानंतर आपण पुन्हा वळणार आहोत अतिथी कक्षाच्या दिशेने. असलेल केने यांच्याकडून दोन्ही बॅटर करता लगातार 3 षटकांकरता 3,000. 55 या अंकांवर धावफलक अधोरेखित आहे. स्विच इट जरूर खेळायचा होता परंतु शरीरापासून थोडीशी लेंथ लांब ठेवली. आता चांगली गोलंदाजी होते. पहिला पेस जो आपण पाहिला ना, ज्या 3 षटकांकडे संदीप सर चांगली बॅटिंग होत होती. रोहित अजून सुद्धा मैदानाच्या दिशेने आणि तो सेट फलंदाज आहे. परंतु इथून अजीबने देखील चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली मागचं षटक आणि या षटकामध्ये तोही त्याला आपण पाहत आहे. चांगली सुरुवात. पहिला चेंडू बरोबर थोडासा शरीरापासून दूर फेकला. निर्धाव चेंडूची सांगता. 55 या अंकांवर धावफलक. मागच्या सामन्यामध्ये धावेंचा पाऊस आपण पाहिला. विशेष करून हाफ सेंचुरी सर्वाधिक मोठी धावसंख्या या स्पर्धेची ती देखील आपण पाहिली आणि गोरसाई ब संघाचा खेळ जो नावाप्रमाणे विशेष करून पाहायला मिळाला. उलटॉस जरूर होता परंतु कुठेतरी आता आपण म्हणू शकाल काय घटित होईल या चेंडूकडे. पंचांच्या सिग्नलचा वेट असेल. बाईचा इशारा आलाय आणि नशिबाचा मिळेल यावेळेस चौकार. अंपायर्स कॉल. या अंपायर्स कॉल आहे. चेक केलं जाईल कंट्रोल रूम मध्ये. कमरेपेक्षाही जास्त वर आहे की नाही ही पाहणी केली जाईल आणि योग्य तो निर्णय आपण या ठिकाणी देणार आहोत. कंट्रोल रूम मध्ये आमचे 3 पंच येताना दिसतील. थर्ड अंपायर प्लीज.
आहे तिथे बघू शकतात ललित भोईर सरांना तुम्ही कंट्रोल रूम मध्ये आमच्याशी ते जोडले गेलेत. डिसिजन स्टील पेंडिंग. जो कॅच घेतला होता ना तो रिले कॅच होता, म्हणजे दोघांनी मिळून कॅच घेतलं तर आपण डिवाइड करणार आहोत ते पारितोषिक. बाहेरून प्रेक्षकांकडून खास विशाल नाईक सरांकडून तो इशारा आला. डिसिजन पेंडिंग आहे आणि सर्व काही गोष्टी चेक केल्या जातात पंचांच्या माध्यमानं. दॅट्स नो बॉल. अंपायर कॉल आणि त्यामुळेच या ठिकाणी नो बॉल चा इशारा आलाय. फायदा झाला कारण या 5 अतिरिक्त धाव मिळाल्या. धाव संख्या झाली आहे ती 60 रन. बोर्ड 60 धावा. आणि आता फ्री हिटचे सिग्नल ते देखील मैदानाच्या दिशेने ऑन होतील. कुठेतरी हे थोडंसं कंट्रोल सुटलं. जास्तीत जास्त वेगाने टाकण्याचा प्रयत्न, कधी कधी तुमचा वेग आहे ना तो अंगलट येतो आणि तो यावेळेस पाहायला मिळाला. फ्री हिटचे सिग्नल जे मैदानाच्या दिशेने ऑन आहेत, विरलजी नायर सर दर्शवत आहेत त्या दिशेने 60 या अंकांवर धावगती आता चांगल्या स्थितीमध्ये आहे बंदर पाकाडे या संघ. जी स्थिती अधिकच भक्कम होईल कारण की अजून 11 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. कुठेतरी हा फ्री हिटचा इशारा जो ऑन आहे आणि महत्वाचं काय तर रोहितकडे ती स्ट्राईक असेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून तौहीद सुसज्जित होईल. कनेक्शन तर प्रॉपरली जुळलं नाही परंतु लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहेत आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल थोडेसे लेट झाले. फेकीचं कलेक्शन जे योग्यतेने झालं होतं परंतु तिथून फेकी थोडीशी उशिराने झाली आणि त्याचा फायदा घेतला दोन्ही फलंदाजाने. या 2 धावा येत आहेत 62 या अंकांवर धावगती. रोहित नार्वेकर 29 या धावसंख्येवर खेळतोय. संघाची धावसंख्या 1 गडी बाद 62 धावा झाले. तोहीदचा हा दुसरा बॉल या षटकातील सुरक्षित पडतोय. पुन्हा आता स्ट्रायकिंग कडे रोहित नार्वेकर चतुर आहे, वजनदार खेळाडू. कोलबट्यामध्ये चेंडू होता. स्क्वेअर ऑफ द विकेट. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. गॅप शोधलाय सुंदररित्या. मादक सौंदर्य दाखवणारा हा कव्हर ड्राईव्ह. 4 धावा. सौकार. व्हॉट स्ट्रोक. हा क्लास आहे या खेळाडूचा आणि तोच रोहित नार्वेकर इथून दर्शवत असताना अप्रतिम. काही जबरदस्त पद्धतीने अगदी आपण पाहत आहे की स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला. जी रूम मिळाला होता ना हलकासा त्या रूमचा फायदा घेतला आणि स्लाइस केलं या चेंडूला तो दी कव्हर पॉइंट आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा गॅप. 4 धावा येत आहेत. या चौकाराच्या साहाय्याने धावगती जाऊन पोहोचे 66 या अंकांवर आणि एक मजबूत स्थितीमध्ये बंदर पाखाडी हा संघ पाहायला मिळतोय आणि ज्यामध्ये महत्वाचं योगदान रोहित नार्वेकर आतापर्यंत 15 चेंडूकडे 33 धाब्यांवर आणि प्रणय कोलिकेने थोडासा स्ट्रगल त्याचा आहे. 5 चेंडूकडे 2 धाब्यांवर खेळताय परंतु रोहितची बॅट जी बोलू लागले मैदानावर आणि तोहितच्या अगेन्स्ट देखील चांगल्या पद्धतीचे स्ट्रोक. कुलवर लेंथ आहे. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळलाय. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण होईल. फक्त आणि फक्त एक सिंगल. या सिंगलच्या साहाय्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 67 या अंकांवर. सध्या तरी सरासरी धोक्याची घंटा देणारी आपल्याला बघायला मिळतं. 67 वर 1 गडी बाद 4.4 बॉलची समाप्ती झालं. बॅटिंग करताना वृंश 11 बंदर पाकाडी टीम मजबूत स्थितीमध्ये आणि प्रोजेक्टेड स्कोर जर आपण बघितला तर 87 पर्यंत जाऊ शकतोय. अशाच धाबा या खेळपट्टीवर आल्या तर गोलंदाजी मार्गावर तयार आहे. गोलंदाज तोहीद. समोर बॅटर आहे प्रणय कोळी. एका बाजूला विस्फोटक रूप तर अनेक मैदानावर विस्फोटक रूप धारण करणारा प्रणय आतापर्यंत शांत बसलाय. फुलटॉस बॉल होता. इनफिल्ड वरून चेंडूला उडवलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका बघायला मिळाला. एकच धाव. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. टायमिंग होताना दिसलं नाही या चेंडूवर बॅटरचं. धाव संख्या 1 पुढे गेली. धावा झाल्या त्या 68 धावा 1 गडी बाद. नेक्स्ट मॅच सुद्धा फार महत्वाचा असेल. आई गावदेवी एक्सर आणि ताई पॅकर्स गोराई दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस करण्याकरता हाफ इनिंग नंतर टॉस बॉक्स मध्ये या. 68 या अंकांवर धावफलक. दोरफुटा चेंडू होता. ड्राईव्हचा फटका दर्जेदार आणि दर्शनीय आहे. नो चान्स फॉर द फिल्डर. कव्हरच्या दिशेने अगदी दर्शनीय फटका. रोहित नार्वेकरचा हा क्लास आणि क्लासिकल ड्राईव्ह हा चौकार. बघू शकतायत लोअर फुल टॉस होता. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला चेडलंय आणि फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेने चांगले योग्य उत्तर दिलं या चेंडूचं. चौकार मिळतोय.
4 धाब्यांच्या गतीने धावफलक आता सध्या तरी पुढे गेलाय आणि धावा लागल्या जातात त्या 72 धाबा, 1 गडी बाद. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 72 बनलेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. अजूनही बॅटर लढा देत आहेत. बॉलर कधी लढा देतील? निश्चित स्वरूपाने आणि ज्यामध्ये महत्वाचं योगदान रोहित नार्वेकर आपण पाहताय 17 चेंडूकडे 38 धाबा आणि काय मॅच्युरिटीने खेळतोय. ठाऊक आहे सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यायचं आहे. चांगल्या चेंडूवर अगदी आपण पाहताय की ते सिंगल डबल आले. जिथे खराब चेंडू मिळाला ना त्या खराब चेंडूवर चांगल्या पद्धतीचे स्ट्रोक आले आणि जेच विशेष करून खासमखास बनवलं या इनिंगला रोहित नार्वेकर. 17 चेंडूकडे 38 धावा आणि 72 धावा टीम बंदर पाखाडी या संघ जो इथून पाहायला मिळतो. याच गतीने गेले कारण रन रेट आपण पाहताय की 14च्या घरामध्ये आहे आणि जवळजवळ 90च्या आसपास इथून पोहोचण्याकरिता प्रयत्न करतील आणि ही चांगली धावसंख्या आहे. आता या स्लॉग ओव्हर करिता इथून आपण पाहताय की अजिब खान यावर कुठेतरी आता जिम्मेदारी सोपवली गेली. चांगली गोलंदाजी इथून करावी लागणार आहे कारण की धावसंख्या थोडीशी फ्लो झाली आहे जरूर आणि या स्लॉग ओव्हरमध्ये कारण की विकेट इन हँड आहेत. बंदर पाखाडी संघ इथून प्रयत्न करेल की आता चांगल्या पद्धतीचे स्ट्रोक इथून खेळायचे आहेत. अजिब खानाला आपण पाहता या षटकाची सुरुवात करेल. प्रणय कोहलीकडे ती स्ट्राईक आहे. जरूर प्रणयचा स्ट्रगल झालाय. 6 चेंडूकडे 3 धाब्यांवर तो खेळतोय म्हणजे जवळजवळ 50च्या स्ट्राईक रेटने तो इथून खेळत असताना पुन्हा एकदा बॉडी लाईनला हा चेंडू धाव घेण्याचा मानस आहे. रोहितला मात्र ती स्ट्राईक हवे डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न सर्व काही गोष्टी पाहायला मिळाल्या परंतु एक धाव ज्याची आवश्यकता होती आणि ती एक धाव इथून विशेष करून मिळाले. पंचांचा इशारा येतोय लेग बाईचा. एक अतिरिक्त धावेच्या साहाय्याने धावगती जाऊन पोहोचेल 73. सध्या तरी आपण बघितलं शारीरिक हालचाल व्यवस्थित दिसली नाही प्रणय कोळी या बॅटरची. 7 चेंडूला तो सामोरे गेलाय. 7 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा त्याने बनवल्यात आणि दुसऱ्या बाजूला रोहित नार्वेकर 17 चेंडूचा सामना केलाय. 17 मध्ये 38 धावा बनवल्यात आणि 200चा स्ट्राईक रेट त्या खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला परफॉर्मन्स दिला आपल्या टीम करता म्हणूनच चतुर म्हटलं जातं या खेळाडूला. गोलंदाजी मार्गावर अजिब खान, मी तर म्हणेन की करामती खान आहे या टीमचा, ज्यांनी 1 षटक टाकलं होतं तेव्हा 8 धावा खर्च केल्या होत्या. पुढचा बॉल टाकण्याकरता तोच तयार आहे. समोर रोहित नार्वेकर. ओ सरळ बॅटने ओव्हर द बॉलर साइड पाठवून दिलं या चेंडूला सीमा रेषे पार. आर पार दमदार शामदार बहरदार डोलदार वजनदार. इथे धावा मिळतील 4. चौकार. चांगला स्ट्रोक आहे. काय बॅकलिप आहे. अप्रतिम सरळ बॅटचा उपयोग केला आणि डिस्पॅच केलं जाते. क्रिकेटच्या पटलावर सर्वात सुरक्षित फटका कुठला असेल तर लॉंग अप आणि लॉंग ऑनच्या अगदी मध्यात ओव्हर दी बॉलर हेड आणि कनेक्शन चांगलं बनलं. चला चेंडू हवाय त्याची पूर्तता. चला मॅच बॉल आलेला आहे त्या दिशेने. या 6 धावा येत आहेत. 6च्या साहाय्याने धावगती आहे 77. धावसंख्या 4 ने पुढे जाते आणि धावा झाल्या आहेत त्या 77. 77 धावसंख्या 77 धावा. करंट रन रेट पुन्हा एकदा वाढलाय या चौकाराच्या मदतीनं. 14 पेक्षाही जास्त भर हा करंट रन रेट आपल्याला जाताना दिसतोय. पुन्हा दबाव दडपण वाढलंय. 18 मध्ये 42 बनलेत. 8 धावा हव्यात आपलं अर्धशतक पूर्ण करण्याकरता रोहित नार्वेकर या खेळाडूला. याआधी आपण बघितलं तर सूरज या बॅटरने अर्धशतक पूर्ण केलंय या स्पर्धेमध्ये आणि कालच्या दिवसामध्ये सुद्धा एक खेळाडू जयदेव माची या खेळाडूला तुम्ही पाहिलं होतं. अर्धशतक त्याचं सुद्धा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. आता हे 3रं अर्धशतक होईल काय? गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार आहे. ऑन साइडला खेळून काढलंय. टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही. थोडासा लेग कटर चेंडू होता. एक धाव मिळाली. दुसरी धाव पूर्ण करण्याच्या तयारीत होता बॅटर. सुरक्षित आपल्या घरामध्ये पोहोचलाय. 2 धाव मिळतील रोहितला. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जात आहेत 79. 79 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 गडी बाद 79 धाबा. हीच तर विशेषता राहिले रोहित नार्वेकरच्या या इनिंगची. सिंगल डबलला देखील प्राधान्य दिलं जात आहे. जिथे ठाऊक आहे की खराब चेंडू मिळतोय त्या खराब चेंडूवर मोठे स्ट्रोक ते देखील येत आहेत आणि आतापर्यंत धावसंख्येला अग्रगण्य केलं जात आहे. 79 79 या अंकांवर हे धावफलक. 5.3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. अजिबने चांगलं कंट्रोल तर दाखवले परंतु सेट फलंदाज आहे समोर आणि म्हणूनच सोपं नसेल रोहितच्या अगेन्स्ट गोलंदाजी. बॅटची बाहेरची कडा लागली आहे. आता थर्डमॅनच्या क्षेत्रातनं चेंडूचा पाठलाग हा थोडासा लांबवरचा आहे आणि पाठलाग तो अपुराच राहील. बाउंड्री लाईन सीमारेषा पार निघून जाईल चेंडू.
4 धावेंकरिता चौकार. आणि या चौकाराच्या साहाय्याने धावगती जाऊन पोहोचेल 83 या अंगांवर टीम बंदर पाखाडी या संघ. आणि वैयक्तिक रोहित नार्वेकर 20 चेंडू फेस केलेत आणि ज्यामध्ये 48 धाबा, 7 चौकारांसमवेत आणि 2 षटकार. 240च्या स्ट्राईक रेटने इथून खेळत असताना काय इथून हाफ सेंचुरी पाहायला मिळेल का? आजच्या रजनीमध्ये ही दुसरी असेल, परंतु अजूनही 2 धाव्यांची गरज आहे आणि उर्वरित 2 चेंडूंचा खेळ जो शिल्लक आहे. व्यक्तिगत 48 वर तो खेळतोय. ओहो, चेंडूला तर उडवलंय. बघूया, चेंडू जातोय सीमा रेषेवर. मिळतील धावा 6. बिग ब्लास्ट, बिग शो. बॅटर रोहित नार्वेकरने ठोकलाय षटकार. अर्धशतक पूर्ण होतोय. बॅट वर करायचे बॅटर. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची. परवा बिगुनाची. पठ्ठ्याने ठोकलंय अर्धशतक आणि दाखवलंय की मी आहे मैदानावर आणि अजून सुद्धा तोच दरारा आहे माझ्या बॅटिंगच्या माध्यमानं. आणि हे दर्शवलंय ग्रेट नॉक बाय रोहित नार्वेकर. ब्रँड आहे बंदर पाखाडी या संघाचा. 89 या अंकांवर धावफलक. ऑन साईडला ऑनड्राईव्हचा फटका. मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय आणि जोपर्यंत स्कोअरलेग वर्ण क्षेत्ररक्षक पुढे येईल चेंडूला उचलून हाताळणी केली जाईल. सिंगलला डबलमध्ये अगदी परावर्तित केलं जाते. रोहित नार्वेकरची बॅटिंग आवडली असेल तर टाळा व्हायला हरकत नाही. अप्रतिम, यालाच म्हणतात स्वतःच्या नावाची ओळख. आणि गेली कित्येक वर्ष या टेनिस क्रिकेटच्या पटलावर रोहित नार्वेकर धावतायत आणि पळतायत. 22 मध्ये 56 धावा त्याने बनवलं. आदरणीय जिग्नेश मात्रे साहेबांकडून 2000 रुपयाचं पारितोषिक येतोय रोहित नार्वेकर या खेळाडूला. कारण खूप चांगला खेळ केला, चांगला परफॉर्मन्स दिला. 22 मध्ये 56 बनवलं. आता थेट आम्ही वळतोय टॉसच्या दिशेने, जिथे अक्षय साठम असतील आणि दोन्ही टीमचे कॅप्टन सुद्धा असतील. ताई पॅकर्स गोराई विरुद्ध आई गावदेवी एक्सर या दोघांमध्ये हा मॅच असेल. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही एक परिवर्तन करतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये येतील भारतजी राऊत. थँक्यू. दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्सच्या दिशेने आहेत. त्याआधी आपण काही विशेष सन्मान आहे आणि खास करून कॅश प्राईज. सर्वात आधी आपण शुभमजी म्हात्रे यांना विनंती करेन की जो रिले जो कॅश टिपलाय ना दोघांनी, त्यांच्याकरता हे पारितोषिक आहे. गंधर्व पाटील दादांनी हे पारितोषिक आमच्यापर्यंत दिले. मोहनदादा पाटील यांच्याकडून हे 1500 रुपये आहेत. दोघांनी पार्टनरशिप कॅश घेतलाय म्हणून पैशामध्ये देखील पार्टनरशिप दाखवायची आहे. वेल डन. त्यानंतर आपण विशेष सन्मान करतोय खास करून आमच्या तिन्ही समालोचकांचा, ज्यांनी आजची रात्र चांगली कॉमेंट्री केले आणि प्रत्येकांना मंत्रमुक्त केले. व्हॉइस ऑफ चंद्रपाडा तुषारजी सोनवणे यांचा आपण करतोय विशेष सन्मान. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांचा आवाज नेहमीच पाहतोय शुभमजी म्हात्रे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा हा विशेष सन्मान आपण करायचा आहे. मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करत असताना आणि याही स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज आपण सातत्याने ऐकतोय. तर तुषारजी सोनवणे यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. आज सन्मान चिन्ह म्हणून आपण फक्त माईक आहे, जे कॉमेंटेटरला हवं असताना ज्या माईकमधून कॉमेंट्री पोचवली जाते, हे शाल. त्यानंतर पुष्पगुच्छाप्रमाणे अशीच प्रगती करत राहा तुषार. आणि वेल डन. जोरदार टाळ्या तुषारजी सोनवणे यांच्याकरता. व्हॉइस ऑफ चंद्रपाडा शुभमजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते त्यांचा विशेष सन्मान. त्यानंतर व्हॉइस ऑफ कनेर शिरसाट आदेजी पाटील यांना देखील विनंती करेन की आपण देखील या. आयोजकांची इच्छा आहे की जे सन्मान आहे ते अगोदर, कारण की नंतर पब्लिक नसते म्हणून जे कॉमेंटेटर आहे त्यांचा चेहरा देखील दिसायला हवा. आणि आज खऱ्या अर्थाने प्रत्येकाने तुमच्या नावाची चर्चा केली की येस, जबरदस्त कॉमेंट्री आणि आपल्या आवाजाने मंत्रमुक्त केलंय. कनेर शिरसाडवरून इथपर्यंत आलात. आता जुचंद्र गावामध्ये सातत्याने हा आवाज आपण ऐकतोय. इस्माईलजी शेख साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आदेश पाटील यांचा आपण करतोय. माईची उप देणारी शाल. त्यानंतर अशीच प्रगती आपण करत राहा आणि अनेक मोठमोठ्या स्पर्धा अशाच कव्हर करत राहा. या सदिच्छा, याच शुभेच्छा आणि जुचंद्र गावामध्ये येत राहा. आदेश पाटील यांचा करतोय आपण विशेष सन्मान. जोरदार टाळ्या. आदेश पाटील कनेर शिरसाटचा हा आवाज. थँक्यू आदेश पाटील सर, आपलं आभारी आहोत. त्यानंतर भारतजी राऊत सर आपण देखील या. अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये हा मास्टर माइंडेड आवाज आपण ऐकलाय.
आणि सातत्याने ऐकतोय आणि बाईंची स्पर्धा म्हटली तर नेहमीच हजेरी त्यांची असते. चांगले रेकॉर्ड, चांगला अपडेट, मास्टरचे मास्टर माइंडेड कॉमेंटेटर. मी विनंती करेन नरेश जी म्हात्रे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण व्हॉइस ऑफ पांझू एक दिग्गज समालोचक, महाराष्ट्राचे नामवंत गुणवंत समालोचक म्हणून ज्यांची ख्याती आहेत, अनेक सारे टुर्नामेंट अगोदर घेतल्यात म्हणून आज प्रत्येक जण इथे जे काय होईल तेवढे दिवस देत आहेत म्हणून सर्वांचं आभारी आहोत. आणि भारत राऊत सरांचा विशेष सन्मान शाळ, त्यानंतर हे सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. जोरदार टाळ्या व्हॉइस ऑफ पांझू भारत राऊत सरांकरता. त्यानंतर 1000 रुपयाचं पारितोषिक जे हाफ सेंचुरी पाहिली रोहित नार्वेकर यांच्याकरता आलंय, तर त्यांचं देखील मोहनदादा पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. चला आपण टॉस करूया नेक्स्ट मॅचचा. चला आपण टॉस करतोय. बेस्ट ऑफ गोराई ताई फॅकर आणि एका साईडला आई गावदेवी एक्सर हेमंत वर्तक साहेबांना विनंती केली की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. होणारा मॅच जो आहे तो 5 ओव्हरचा आहे. पॉवर प्ले 2 असतील. आगरी सेना आणि द ग्रेट मराठा कॉलिंग करून करेल. दोघांमध्ये फाईट आहे तर आपण बघूया चॉईस करेल. यस कॉलिंग असेल आई गावदेवी एक्सर टीम. आगरी सेना असा कॉल आलेला आहे. आगरी सेना. थँक्यू हेमंतजी वर्तक साहेब, आपलं देखील आभारी. टॉस जिंकला आहे गावदेवी एक्सर, डिसिजन काय आहे? आम्ही क्षेत्ररक्षण करू. जास्त चर्चा नसेल, ऑनगोईंग मॅच चालू आहे म्हणून चर्चा नाही. तर सेंटर न्यूज आहे की टॉस जिंकलेला आहे आई गावदेवी एक्सर. वन द टॉस अँड चूज टू बोल फर्स्ट. आणि या मॅचमध्ये एक्सरचा बाहुबली मयूर पाटील यांना आपण पाहणार आहोत. त्यांचा आज वाढदिवस आहे, तर मयूर पाटील आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. एक्सरचा बाहुबली आणि त्यांचा केक कटिंग स्टेजवरती करणार आहोत. तर जाऊया या मॅचच्या दिशेने. सेकंड इनिंगमध्ये काय घडते काय बिघडते. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू TCP लाईव्ह केतन भोईर. थँक्यू सो मच अक्षयजी साटम सर यांचा आवाज तुम्ही ऐकत आलेला आहात या स्पर्धेमध्ये. सुंदर असं वातावरण या रजनी स्पर्धेमध्ये आपण पाहताय. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला. 91 धावा ज्या विशेष करून झाल्यात आणि 92 धावसंख्येचा पाठलाग जो इथून करायचा आहे. आमच्या समवेत दिग्गज समालोचक भारतजी राऊत सर, तुमचं पुन्हा एकदा सरचे स्वागत समालोचन कक्षेमध्ये. पहिल्या इनिंगचा खेळ जो विशेष करून खास राहिला, ज्यामध्ये रोहित नार्वेकर झळाळताना पाहायला मिळाला. हाफ सेंचुरी, या स्पर्धेची तिसरी, आजच्या दिवसातली दुसरी. या अगोदर सूरज किनेला आपण पाहिलं. रोहित नार्वेकर, दोघांची मोठी नाव आहेत. प्रोफेशनल क्रिकेटमध्ये ओपन हाफमध्ये जास्तीत जास्त क्रिकेट खेळणारे हे खेळाडू आहेत आणि ज्यांनी चांगल्या पद्धतीचा खेळ जो आजच्या दिवसाकडे एक विशेष करून दाखवला, नावाज साजेस असा खेळ जो पाहायला मिळाला. पुन्हा एकदा तुमचं स्वागत भरतजी राऊत सर. नक्कीच आदेश. आणि खास करून म्हणायचं गेलं तर रोहित नार्वेकर चतुर. प्रहार स्पर्धा जी सुरू आहे, प्रहार चषक जे सुरू आहे, ती कालच्या दिवसामध्ये स्पर्धा खेळून तो आज थेट या ठिकाणी जुचंद्र नगरीमध्ये दाखल झाला आहे. त्याच्यामुळे कौतुक आहे. ऑल इंडिया खेळाडू आहे, ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला की अनेक व्यावसायिक स्पर्धा खेळतो आणि तो एक अभिमान आहे. गोलंदाज तयार. पहिला चेंडू घेऊन स्ट्राईक एंडला आपण अमीर दाफेदार यांना पाहता. यावेळेस क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळायचा होता. थीम आघातीचा चेंडू हाताळला गेलाय. प्रणय कोळी एक खूप मोठं नाव आहे. प्रणय कोळी म्हटलं तर एक बेस्ट ऑलराऊंडर. बंदर पाखाडी या टीमचा बेस्ट ऑलराऊंडर. तर दुसऱ्या बाजूला अमीर दाफेदार, ज्याच्या बॅटमधून आपण अर्धशतक देखील या मैदानावर पाहिले. अमीर दाफेदार देखील त्याच कॅपेबलचा खेळाडू आहे. ज्याप्रमाणे नार्वेकरने जी बॅटिंग केली ना, तशाच प्रकारची बॅटिंग अमीर दाफेदार जवळ देखील आहे. मुख्य मंचावर केक कटिंग जो विशेष करून आपण पाहता. एक्सरचा मयूर, आज त्यांचा वाढदिवस आहे. सिक्सर किंग म्हणून संबोधला जातं. स्विचिटचा फटका दर्जेदार आहे आणि थ्रू दी पॉइंट खेळलाय चेंडू सीमारेषा पार. आणि काही क्षण आहेत थेट आपण VIP डाईसवर वळणार आहोत, जिथे अगदी अक्षयजी साटम आहेत आणि केक कटिंग जो विशेष करून केला जातोय. स्विचिटचा फटका दर्जेदार आहे. पहा या क्षणामध्ये अगदी भारतजी राऊत सर कुठेतरी ग्रीप चेंज केली. इन मोमेंटला हे शॉर्ट सिलेक्शन योग्य त्या पद्धतीने हा स्ट्रोक कन्वर्ट झाला.
4 धावा येत आहेत. चौकाराच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल विजयजी कांबळे सर दर्शवत आहेत. एकंदरीत 4 रन्स ऑन गाठ. 4 या अंकाने झाली आहे डावाची सुरुवात. फ्रंट फुटवर येऊन खेळण्याची मानसिकता कुठेतरी आता पहा प्रणय कोहली ज्याचा तुम्ही उल्लेख केला भारतजी सर की कुठेतरी त्याच्याकडे एक चांगलं पोटेन्शियल आणि त्या क्षमतेने तो खेळताना पाहायला मिळाला. हर हुन्नरी खेळाडू आहे आणि यावेळेस थोडीशी गती कमी केली. फ्रंट फुटवर जरूर येऊन खेळायचं होतं. फलंदाजाला बीट झालंय. डॉट बॉल. हा व्हेरिएशन आहे नो डाऊट. हर हुन्नरी आपण जो उल्लेख केला नक्कीच व्हेरिएशन आहे प्रणय कोहली जवळ. धावा 4 लागल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिले षटक. ओ यावेळेस नक्की काय करायचं होतं. बॅट फ्लो तर आपण पाहिला होता. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचा होता. यावेळेस वाईट चेक केला जाईल. DRNची माग केली आहे बॅटिंग करणाऱ्या संघानं आणि थेट आम्ही वळतोय तिसऱ्या पंचांच्या दिशेनं. या ठिकाणी व्हाईट बॉल चेक केला जाईल. पंच दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आज मयूर पाटील यांचा जन्मदिवस आहे आणि बघा हा जो योगायोग आहे ना हा योगायोग क्वचित काही खेळाडूंच्या नशिबात असतो आणि आज तो योगायोग मी म्हणेल इट इज अ फेअर डिलिव्हरी. योगायोग आज करायचं नक्कीच मी म्हणेल मयूर पाटीलच्या नशिबात आहे. 4 धावा. प्रणय कोहली आणखीन एक बॉल डॉट. क्या बात आहे. फेल्डन प्रणय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत चांगल्या गतीने ही गोलंदाजी झाले. पुन्हा एकदा शपलून खेळण्याची मानसिकता कुठेतरी त्या कॉन्फिडन्स लेवलने खेळताना पाहायला मिळत नाही. नो डाऊट अमीर दाफेदार मोठं नाव आहे. कुठेतरी रॉयल स्टर्नर मीरा रोड या संघाकरिता गेली कित्येक वर्ष चांगल्या पद्धतीचा खेळ त्याने देखील केलाय. परंतु कुठेतरी बेस्ट वर्सेस बेटच्या या लढतीमध्ये प्रणय कोहली थोडासा हवी झाला. एक चौकार जरूर आलाय परंतु तदनंतर बिंदी गेंदे डॉट बॉल जास्तीत जास्त आहेत. अधिक डॉट बॉल. शफल झालाय. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळ मात्र मागे प्रोडक्शन आहे. मिड विकेट डीपला प्रोडक्शन आहे. फक्त सिंगल मिळणार. वेल डन प्रणय कोहली. मॅन्डेटरी पहिल्या षटकाची समाप्ती. फळकावर धावा लावल्या त्या फक्त आणि फक्त 5 धावा. या वळूया आपण त्या ठिकाणी मयूर पाटील यांचा जन्मदिवस मुख्य मंचावर साजरा केला जातोय त्या दिशेने आपण वळूया. हा नक्कीच केक कटिंग केला जाईल. आई गावदेवी एक्सर आणि संपूर्ण द ग्रेट मराठा परिवाराकडून हा केक आहे. 2 केक आहेत. मयूर पाटील म्हटलं तर एक्सर टीमचा बाहुबली. अनेक चांगले कारनामे ज्या खेळाडूच्या नावावर आहे याही स्पर्धेमध्ये जो चमकलाय आणि त्याचा विशेष सन्मान मोहनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते माहीची उप देणारी शाळ सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जातंय. एकदा जोरदार टाळ्या मयूर पाटील यांच्याकरता. बड्डेचं गाणं आपण प्ले करायचं आहे आणि केक कटिंग या ठिकाणी होतोय. प्ले सॉन्ग. Over to you, commentary box. 5 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलंय. धावत संख्या फळकावर 5 आहे. 92चं टार्गेट समोर आहे. यावेळेस देखील आत येणारा चेंडू होता. अपील केली गेली. नक्कीच हाईट फॅक्टर त्या ठिकाणी पंचाच्या निदर्शनामध्ये आले. लेग बायचा इशारा पंच मॉन्टी घोडेकर सरांकडून दिला. तो 1 धाव. एका धावेनं संघ पोहोचतोय 6 या आकड्यावर. कुठेतरी रिक्वायर रन रेट जे आहे ना ते जवळजवळ 15च्या घरामध्ये आहे. आणि सुरुवातीचं पहिलं षटक जे काट कसरीने अगदी न्याहाळलं रॉयल स्टर्नर मीरा रोड या संघाने. जर या सिच्युएशनमध्ये जर तुम्हाला उतरायचं असेल तर आता मोठे स्ट्रोक हे खेळावेच लागतील कारण की सिच्युएशनने त्या पद्धतीने हे डिमांड केले. क्षमता आहे दोन्ही खेळाडूंमध्ये ती क्षमता. एकेंडे उबेद खान ज्याला आपण पाहत आहे. अमीर दाफेदार थोडासा स्ट्रगल जरूर आहे परंतु उत्तर देणं क्रिकेटच्या पटलावर हे तितकंच महत्त्वाचं आहे. पण आपण सातत्याने म्हणतो ना जोपर्यंत वेळ आहे त्या वेळेकरिता प्रयत्न करा. वेळ हातातनं निघून गेल्यानंतर पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय
तुमच्याकडे राहत नाही. आता या षटकाकडे एक शुभमच्या अगेन्स्ट काय प्रतिहल्ले केले जातील का? खोलवर लेंथ आहे, काय कंट्रोलयुक्त डिलिव्हरी, अतिशय सुरेख. बाद येत असलेला हा चेंडू बरोबर बुंद्यात हाताळला. सेलिब्रेशन सर्व काही गोष्टी दाखवून देत आहे की ही माझी धमक आहे. या खेळाच्या माध्यमानं शुभमने दाखवून दिलंय. मूल्यवान विकेट. उबेद खानचा खेळ झालाय समाप्त. उबेद खान आणि भरपूर आशा, ज्याप्रमाणे आपण आदेश जो उल्लेख केला होता, कुठेतरी मात्र या ठिकाणी एखाद्या खेळाडूला जबाबदारी घ्यावी लागेल. बघा यावेळेस अगदी यष्टीवर मारा केला होता. फ्लॉम एल बी आहे, LBW. ए मोठी विकेट आणि त्यानंतर जल्लोष आनंद साजरा केला गेला, कारण मोठी विकेट. कारण एका बाजूला उमेदच्या विषयी म्हणायचं गेलं तर ऑल इंडिया खेळाडू, तो देखील एक ऑल इंडिया खेळाडू आहे आणि एक गेम चेंजर आहे. अनेक वेळा आपण बऱ्याचशा मॅचेस पाहिलेत, संकट मोचक अगदी मॅच घेऊन जाणारा जो खेळाडू आहे उबेद खान. मात्र एक महत्त्वपूर्ण विकेट या ठिकाणी प्राप्त केले शुभम या गोलंदाजानं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत जुनेद येतोय. अडचणी वाढल्यात, 90च्या पलीकडे धावसंख्या आहे, चेंडू डॉट येत आहेत. अतिथी कक्षामध्ये रॉबिन साळवी यांचं आगमन झालं, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. वेलकम रॉबिनजी, आपलं सहर्ष स्वागत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. 6 अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 1.2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. महत्वाची विकेट मिळाले. उबेदचं बाद होणं. सरबाटचा उपयोग केलाय, चांगला स्ट्रोक आहे. ओव्हर दी बॉलर रेट. लॉंगर मारणार क्षेत्ररक्षक क्विकली येतील. चेंडूची हाताळणी केली जाते. एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर येईल. या सिंगलच्या साहाय्याने धावगतीची जाऊन पोहोचेल एकंदरीत 7 या अंकांवर. आता 7चा आकडा समोर आहे. 7ची खऱ्या अर्थाने गरज आहे, कारण की स्थिती थोडीशी डाळमळीत जरूर झालाय. अंडर प्रेशर, आणि कुठेतरी आता ते प्रेशर वाढलं जाते धावेंच्या दृष्टिकोनातून. परंतु अमीर दापेदार या खेळाडूकडनं अपेक्षा असतील आजच्या या रजनीमध्ये. आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा जरूर प्रयास केला होता. यावेळेस बॅटला हलवारपणे चेंडू स्निक झाला आणि एक सिंगल धाव स्कोर कार्डवर मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने धावगतीची जाऊन पोहोचेल एकंदरीत 8 रन्स ऑन अ कार्ड. 8 धावा फक्त फळकावर आल्यात. 92चं टार्गेट. धावा हव्या आहेत. ह्या वेळेस प्रयत्न तर नक्कीच, ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला, कारण कुठल्याही क्षेत्रात जर तुम्ही प्रयत्न केले नाहीत ना तर तुम्हाला यश मिळणार नाही आहे. प्रयत्न करावे लागतील, मेहनत करावी लागेल. यावेळेस मला वाटते ग्रीप मिळत नाही आहे. डेड बॉलचा इशारा येतो पंचांकडून. मात्र काय मॅच रंगेल काय? यस, मी तर म्हणेल 101% मॅच रंगणार, कारण क्रिकेटचा खेळ आहे. भले नो डाऊट काही विकेट्स या ठिकाणी, एक विकेट्स पडले, फळकावर धावा 8 आहेत. मात्र ही आता सुरुवात आहे. 6 षटकांची आपण ही मॅच पाहतोय. इथून मॅच बदल होण्यासाठी वेळ लागणार नाही आहे. गोलंदाज तयार. स्ट्राईक एंडला आपण जुनेदला पाहतोय. अधिक उसळी घेणारा चेंडू येतोय. पंच मात्र व्हाईट बॉल करत येत आहेत. धावसंख्येत भर येणार, धावसंख्या इकडे पुढे सरकणार. धावा झाल्यात फलकावर त्या 9. अधिकच उसळे होते आणि ऑन दी टोच खेळण्याचा प्रयत्न तो देखील झाला, परंतु जास्तीत जास्त उंच हा चेंडू पंचांनी हेरला. दोन्ही समांतर केले. वाईटचा इशारा आलाय. 1 फॉर द ओव्हर असा इशारा देखील दिला गेला. 9 या अंकांवर धावगती. येणारे 26 चेंडू आणि 83ची गरज आहे. पाठलाग फार मोठा आहे. कुठेतरी समोर खेळायचं होतं, परंतु अगदी स्लॅच झाला हा चेंडू आणि टॉप एज उडाला गेला. शॉर्ट कव्हर मध्ये पकडले गेले. आपण म्हटलं होतं भारत सर की कुठेतरी कमबॅक करायला हवा, परंतु इथे जुनेदचा हा फटका देखील फसला आणि कव्हर क्षेत्रामध्ये पकडले गेले. आणखी एक धक्का तंबूच्या आश्रयाला. इथून 92 धावा जर करायचे असतील ना तर तुम्हाला एक पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बिल्ड करणं गरजेचं आहे. आणि ती जर पार्टनरशिप बिल्ड झाली तरच तुम्ही या 92 आकड्यापर्यंत पोहोचू शकाल. बघा या ठिकाणी बॅटच्या अगदी खालच्या तो कडेवर चेंडू लागला गेला. ऑन साईडला खेळायचं होतं, मात्र हा चेंडू ऑफ साईडला मिसटायमिंग खेळला गेलाय. खूप चांगला कॅच. आणखीन एक विकेट. म्हणजे आणखीन मी म्हणेन दबाव वाढला गेलाय. आपण चर्चा करतोय पार्टनरशिपची. एका बाजूला अमीर दाफेदार प्रतीक्षा करतोय की मला पार्टनर कोणता चांगला खेळपट्टीवर मिळणार, कारण जी अपेक्षा आहे बघा, अमीर दाफेदार नक्कीच नो डाऊट आहे वन ऑफ द ग्रेट प्लेअर. मात्र आज जसा खेळ अमितच्या बॅटमधून दिसायला होता ना आदेश, तो खेळ आतापर्यंत दिसत नाहीये. आणि कुठेतरी खामोशी ठेवले. त्याचं कारण आहे गोलंदाजी आतापर्यंत ताकदीची झाली आणि परिपूर्ण बांधून ठेवलंय.
इस्रार या नव्याने बॅटरला आपण पाहत आहे बॅटिंग स्टान्सवर चांगली गोलंदाजी शुभमकडनं. स्वप्नाने केला हलक्याच्या हाताने पहिली धाव ऑन दी मार्क होईल इस्रार. एक सिंगलच्या सहाय्याने धावगती जी पुढे सरकली जाईल. आता दुहेरी आकड्यामध्ये 10 रन्स ऑन अ कार्ड 10 या अंकांवर हे धाव फलक जे इथून विशेष करून पाहायला मिळते. पहा भारत सर, जी सुरुवात तुम्ही म्हटलं की जी सुरुवात झाली नाही, कारण की त्याचं कारण आहे अमीर दापेदार. स्ट्राईक रेट आपण पाहत आहे अमीरच्या अगदी वैयक्तिक खेळींकडे या अगोदर आपण पाहिलं असावं, तो चांगल्या स्ट्राईक रेटने खेळला असेल जरूर. याच मैदानावर त्याची हाफ सेंचुरी देखील आलेली आहे. परंतु कुठेतरी या रजनी स्पर्धेमध्ये आपण विशेष करून पाहू शकाल समोरचा जो संघ आहे ना तो तितकाच ताकदीचा आहे. कारण की बंदर पाखाडी या संघाने सुरुवातीच्या पहिल्या इनिंगमध्ये मोठी धावसंख्या लावली आहे आणि या धावसंख्येचा पाठलाग होत असताना कुठेतरी हा पाठलाग थोडासा हलकासा पुराचा आहे. 10 या अंकांवर धाव घेते. आता सिच्युएशन आणि इक्वेशन काय म्हणते, येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 24 आणि या 82 धावसंख्येची गरज असेल या मॅचला जिंकण्यासाठी. 24 मध्ये 82 तुम्हाला करायचे आहेत, म्हणजे रिक्वायर्ड 120च्या पलीकडे. 24 मध्ये 82 म्हणजे रिक्वायर्ड 120च्या पलीकडे. रिक्वायर्ड 100 ज्यावेळेस 20च्या पलीकडे जातो ना त्यावेळेस 6 चेंडूमध्ये कमीत कमी तुम्हाला 2 किंवा 3 षटकार ठोकायचे आहेत. तर तुम्ही हा रिक्वायर्ड 100 मेंटेन करू शकाल. अन्यथा हा रिक्वायर्ड 100 22, 23, 25 या आकड्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाहीये. तर इतकंच म्हणणार की जो भी करना है अभी करना है, अभी नाही तो कभी नाही. ओ यावेळेस ज्याप्रमाणे आपण नेहमीच म्हणतात आदेश अंदाधुंद स्टोक्स, तशा प्रकारे स्टोक खेळला गेला. सबमरीन डिलिव्हरी चेंडू पडल्यानंतर खाली बसलाय. आणखीन एक चांगला चेंडू प्रणय कोळी यांच्याकडून. वेल डन प्रणय. जास्तीत जास्त ताकदीचा वापर करण्याचा यावेळेस प्रयत्न केला. जेव्हा क्रिकेटच्या पटलावर ताकदीला आणि टायमिंगच्या जोरावर जेव्हा जेव्हा स्ट्रोक सिलेक्शन होतील तेव्हा तेव्हा चेंडू जास्तीत जास्त फ्लो होताना पाहायला मिळतील. गती पुन्हा एकदा थोडीशी कमी केली जरूर यावेळेस. आता कुठेतरी पंच आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. व्हाईटचा इशारा आलाय पंचांकडनं. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर मिळेल आणि एक अतिरिक्त धावेच्या साह्याने यस रेफर केलंय. आता इथून गोलंदाजी करणाऱ्या संघाने अगदी पंचांच्या या भूमिकेला कुठेतरी चॅलेंज केलंय आणि आता DRS पुन्हा एकदा आमच्या या तडंपार येतील चेक केलं जाईल. अक्षरशः बांधून ठेवलं मी तर म्हणेल या ठिकाणी. बंदर पाखाडी या टीमनं रॉयल स्टनर मीरा रोड या टीमला शूट व्हावं लागेल. आक्रमण खेळ तुम्हाला या ठिकाणी करावा लागेल. एखाद्या खेळाडूला जबाबदारीने मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं आहे. विकेट देखील तितक्याच महत्त्वाचे आहेत. मात्र या ठिकाणी रिक्स घेऊन मी म्हणेन खेळावं लागेल आदेश. आणि आता मात्र तुम्हाला पराभवाच्या छायेत जावं लागेल. 23 मध्ये 81 करायचे आहेत. DRS या ठिकाणी चेक केला जातोय की यस ही जी डिमांड केली आहे, ही जी मांग केली आहे आणि यस या ठिकाणी तिसऱ्या पंचाचा निर्णय येतोय व्हाईट बॉल. DRS आहे जो मला वाटतं घेतला होता बंदर पाखाडी या टीमनं, तो या ठिकाणी लॉस जातोय, याची नोंद घ्यायची आहे. चला जागे व्हा इतकंच म्हणणार. जरी रात्रीचा खेळ असला तरी मात्र डोळ्यावरची तुम्हाला झोप उडवायची असेल तर या ठिकाणी मोठे फटके यावेळेस येणे गरजेचे आहेत. प्रणय कोळी गुणवत्ताची ट्रॅकवर तयार. उलटा पुलटा इथे असं म्हणायचं गेलं की सीधी उंगली से घी नहीं निकलता तर उंगली को तेडी करण्याच्या आधी, आणि तोच प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे. मात्र चेंडू मिडल होत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. चिंता वाढल्यात रॉयल स्टर्न मीरा रोड या टीमच्या. आणि नक्कीच चिंता चिते समान आहे आणि तेच यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. 22 चेंडूंचा खेळ शिल्लक 81 ची गरज आहे. चांगली गोलंदाजी. गती पुन्हा एकदा कमी केली. पहा जो अँगल क्रिएट केला जातोय ना विशेष करून गोलंदाजाकडनं, आणि जो फार महत्वाचा आहे प्रणय कोहली, ज्याचा उल्लेख आपण अगोदरच केला होता की एक परिपक्व असलेला हर हुन्नरी खेळाडू आहे आणि ज्याने चांगल्या पद्धतीने आता ते कंट्रोल ठेवलंय. लेंथ आणि लाईन फार महत्वाचं आहे आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी जी आतापर्यंत प्रणयने परिपूर्ण बांधून ठेवलंय दोन्ही फलंदाजांना. इस्रार देखील स्ट्रगल करतोय मैदानावर. सरवाटचा उपयोग केलाय. आता चांगलं कनेक्शन जरूर आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या दिशेने स्थित आहेत आणि ठाऊक होतं त्या दिशेने क्षेत्ररक्षकाला की मी बाउंड्री लाईन पलीकडे आहे आणि इथून झेल जरूर कन्वर्ट झाला भारत सर, परंतु कुठेतरी सीमारेषा लगत आणि बरोबर अगदी सीमारेषेवर तो पाय पाहायला मिळाला. फार अगदी असं वाटलंय की बऱ्याच कालावधीनंतर हा मोठा फटका आलाय ज्याने थोडीशी राहत मिळेल जरूर आणि हा चांगला स्ट्रोक आहे. कॉन्फिडन्स जरूर मिळेल इस्रारला. आत्मविश्वास वाढेल. या फटक्याची नितांत गरज रॉयल स्टर्नर मीरा रोड या टीमला होती आणि हा योग्य वेळेवर फटका राहिलाय. ओ यावेळेस स्लॉक स्लिप खेळायचा होता. पुन्हा एकदा प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये. फक्त सिंगल
एकने स्कोरबोर्ड पुढे सरकणार. धावसंख्या झाली ती 18. आता येणारे 19 चेंडू आणि 19 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 74 धावा. रिक्वायर रन रेट फार मोठ्या प्रमाणात आता वाढत असताना जवळजवळ आसपास 25च्या घरामध्ये 18 रन्स ऑन अ कार्ड, म्हणजे ऑलमोस्ट रनअप सिच्युएशनने चाललाय रॉयल स्टनर मीरा रोड हा संघ. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. बॅक ऑफ द लेन जरूर आहे. आज टायमिंग साध्य होत नाहीये. आमिर दाफेदार अगदी स्वतःवर देखील निराश असेल, कारण की जे फट्स लावायचे सुरुवातीपासून प्रयत्न जरूर होत आहेत, परंतु त्या प्रयत्नांमध्ये आतापर्यंत ते अपयशी राहिलेत. एक सिंगल येईल. सिंगलच्या सहाय्याने 3 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झालाय. परिपूर्ण म्हणू शकाल की धावेंच्या बाबतीमध्ये दुष्काळ आहे आणि शुकशुकाट पसरलाय. 19 धावा आहेत. सिच्युएशन इक्वेशन काय म्हणते, आता येणारे छोटे तुमच्याकडे 18 आणि 73 धावसंख्येची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 18 मध्ये 73. मॅच लांब आहे, मात्र मी म्हणेल कठीण आव्हान आहे, अशक्य नाही आहे. क्रिकेटचा खेळ आहे. रॉयल स्टनर इक्वेशन जर आपण पाहिलं, कंपॅरिझन जर आपण दोन्ही टीमचं पाहिलं बघा, बंदरपाकाडी 47 लॉस ऑफ 1 आफ्टर 3 ओव्हर्स. रॉयल स्टनर मीरा रोड आफ्टर 3 ओव्हर्स 19 लॉस ऑफ 2 विकेट. भरपूर मोठा फरक आहे आणि हा फरक जर भरून काढायचा असेल तर इथे मात्र आता दुसरा पर्यायी मार्ग राहिला नाही आहे. एरी रूटचा प्रवास तुम्हाला करावा लागेल, कारण आता मात्र सामना भरपूर लांब गेलाय, दूर गेलाय. फक्त मॅच संपली नाही. 18 मध्ये 73 बनवायचे आहेत. जोपर्यंत बघा तुम्ही स्वतःहून सांगत नाहीत ना आम्ही हरलोय, तोपर्यंत तुम्हाला हरवण्याची ताकद कुणामध्ये नाही आहे. लढत राहायचं आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत खेळत राहायचं आहे. मॅच क्रिकेटचा खेळ आहे. मॅच कधी बदलणार ना आदेश हे कोणीही सांगू शकणार नाही आहे. निश्चित स्वरूपाने आणि टाळी एका हाताने वाजणार नाहीये. तुम्ही इथून साथ आणि प्रतिसाद या दोन्ही गोष्टी द्याव्या लागतील. आमिर एकेडने थोडासा निराश जरूर आहे, परंतु इस्रारने देखील चांगला खेळ इथून करायला हवा. आता 18 चेंडूंचा खेळ शिल्लक, 73 धावसंख्येची गरज आणि जी गोलंदाजी झाली ना आतापर्यंत ती काबिले तारीफ आहे. अतिशय सुरेख पद्धतीचं ते कंट्रोल, ते धैर्य विशेष करून पाहायला मिळालं. ती लाईन आणि लेन ही तितकीच महत्त्वाची होती आणि आतापर्यंत जी धावसंख्या आपण म्हणू शकाल ना की जी गोलंदाजामुळेच कुठेतरी कमी झालंय. रॉयल स्टनर मीरा रोड संघ 19 अंकांवर आहे. येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल. 73 धावसंख्येची गरज आहे. पाठलाग फार मोठा आहे, परंतु क्रिकेटमध्ये आपण नेहमीच म्हटलंय ना की वेळ बदलायला वेळ लागत नाही. हे षटक फार महत्वाचं असेल. सरबाटचा उपयोग केलाय. चांगलं कनेक्शन जरूर बनलंय आणि योग्य त्या पद्धतीचं करेक्शन. फ्लॅट अँड फ्युरियस, अतिशय चांगल्या पद्धतीने परिपक्वतेने हा स्ट्रोक. काय इथून हा पहिला आहे, आणखी येतील का? भारत सर पहिला षटकार आलाय. जवळ हे षटक जे आपण जो पहिला सामना पाहिला होता आई गावदेवी एकसर, 28 धावांचं एक षटक हाताळलं खास करून आलं होतं आणि तिथून ती मॅच टर्न झाली होती. या ठिकाणी एक मोठं षटक, 25 धाव्यांचं एखादं मोठं षटक या ठिकाणी जर आलं तर ही मॅच टर्न होईल. प्रयत्न तोच आहे. ऑन साईडला लॉफ्टेड खेळ आहे. लॉंग ऑन डीपला प्रोडक्शन आहे. फक्त सिंगल मिळणार. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय, त्यानंतर आलेला सिंगल. एक धाव एका धावेनं संघ पुढे सरकतोय. धावत संख्या झाली ती 26 झाल्या आहेत. एक मोठं षटक आदेश, मॅच टर्न होईल डेफिनेटली आणि ते प्रयत्न आता करायलाच हवे तिथून रॉयल स्टनर मीरा रोड या संघाकडनं. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 66 धावसंख्येची अद्यापही गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. एक मोठा फटका आला जरूर, ज्याने कॉन्फिडन्स वाढेल इथून आमिर दाफेदारचा, परंतु एका मोठ्या फटक्याने काम बनणार नाहीये. ये दिल मांगे मोर, ये टीम मांगे रन मोर, म्हणून अधिकाधिक मोठे स्ट्रोक तुम्हाला खेळावे लागतील. आता 16 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. 66 ची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. पुढील बॉल लेफ्ट केलं जातं या चेंडूला, परंतु मी तर म्हणेन की आता कुठेतरी लेफ्ट करण्याची आवश्यकता नाहीये. प्रत्येक चेंडूकडे तुम्हाला आता थोडासा प्रतिकार हा द्यावाच लागणार आहे. कधी कधी माइंडसेट हा थोडासा वेगळा होतो. ऑलरेडी ऑप्शनच्या बाहेर शफल झाले आणि तदनंतर कुठेतरी पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं, परंतु पंच आपल्या मताशी एकदम ठाम आहेत. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. म्हणजे आता लेफ्ट नाही करायचा तुम्हाला, आता लिफ्ट करायचे चेंडू, इतकंच म्हणू शकतोय. लिफ्ट करा. अदनान सानीचं ते गीत, ते गाणं तुला आठवत असेल, थोडीशी लिफ्ट करा दे. त्याप्रमाणे या ठिकाणी रॉयल स्टनर मीरा रोड या टीमला लिफ्ट करणं गरजेचं आहे. यावेळेस चेंडूला सोडून देण्याचं काम केलं गेलंय. आणखीन एक चांगला चेंडू हाताळला गेलाय. चेंडू मिडल होत नाहीये. जास्तीत जास्त या इनिंगचा आपण विचार केला 92 धावा आहेत. असं वाटलं होतं की मॅच नक्कीच चांगल्या प्रकारे रंगणार, मात्र ही मॅच अशा ठिकाणी वळण घेत आहे की एकतर्फी मॅच जात आहे. निश्चित स्वरूपाने जे डॉट बॉल आलेत ना त्याने आता कुठेतरी स्टेबिलिटी आले धावसंख्येवर. धावसंख्या थांबली आहे.
गती पुन्हा एकदा कमी केली पॉइंटच्या दिशेने चेंडूला अगदी आपण पाहताय चांगल्या पद्धतीचं कनेक्शन जरूर आहे पाठलाग लांबवरचा आणि चेंडू रेस जिंकत असताना सरळ निघून जाईल पॉइंट बाउंड्री लाईन सीमारेषा पार मिळतील यावेळेस धावा 4. म्हणतात ना की उजेडणारा प्रत्येक सकाळ तुम्हाला 2 पर्याय देऊन जाते. झोपून स्वप्न पाहत राहा किंवा उठून स्वप्नांचा पाठला करा. ह्या ठिकाणी मी तर म्हणेल स्वप्नांचा पाठला तुम्हाला करायचा आहे. मॅचचा खेळ आहे. धावा बनू शकतील, धावा येऊ शकतील आणि धावा मी करू शकतोय. हा पॉझिटिव्ह अप्रोच मी म्हणेल खेळाडूचा मैदानाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. 13 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक 62 ची गरज आहे. अक्रॉस लाईनने उचलण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न परिपूर्ण ही गोलंदाजी मिश्रणयुक्तच झाले. प्रत्येक चेंडू वेगळ्या व्हेरिएशनने चांगल्या टप्प्यावर चांगल्या लाईनवर आणि हीच ताकद राहिली या गोलंदाजाची. अतिशय सुरेख अप्रतिम शुभम याचे ह्या दोन्ही स्पेलमध्ये आपण पाहू शकाल ना की चांगल्या पद्धतीने ते व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि तेच कारण आहे की ही धावसंख्या जी आहे ना ती कन्व्हिन्सिंगली नाहीये या सिच्युएशन मध्ये. या ठिकाणी उपस्थित झालेत भारतभर प्रसिद्ध असलेल्या राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफीचे आयोजन करते आदरणीय अजिंक्य सानप साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना आम्ही विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026 मध्ये आम्ही आपलं सहर्षाचं स्वागत करतोय. पूर्वी ही स्पर्धा डे नाईट क्रिकेटची स्पर्धा असायची आणि प्रसिद्ध असलेली ही स्पर्धा आहे आणि यांचे मुख्य आयोजक अजिंक्य सानप साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचतोय. त्यांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये या. वळूया पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे 2 दिग्गज समालोचक. 12 चेंडू 62 ची धावसंख्या आहे. अजिंक्य आहे या स्पेलमध्ये. सरबॅटचा उपयोग जरूर केला. लॉंगरमध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहे आणि काय जबरदस्त गोलंदाजी भारत सर आपण पाहिलं की कुठेतरी 1-2 मोठे फटके आले परंतु तदनंतर पुन्हा एकदा ते व्हेरिएशन पाहायला मिळालं. व्हेरिएशनमध्ये रॉयल स्टनर मीरा रोड संघ हा थोडासा कुठेतरी बॅकफुटला गेलाय असंच मी म्हणेन. म्हणजे व्हेरी नाईस गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी ज्याप्रमाणे आपण उल्लेख करतोय. बघा अजूनही चेंडू सापडत नाहीये कारण ओव्हरऑल जर या इनिंगचा आपण जर विचार केला तर बहुतांश चेंडू डॉट असतील. बिंदी बहुत है, हर गेंदबाज ने बिंदी लगाई है यहाँ पे. प्रत्येक गोलंदाजांना डॉट बॉल हाताळलेत आणि या कारणास्तव हे जे आव्हान आहे 10 मध्ये 61 बनवायचे आहेत. म्हणजे जवळजवळ जर धावसंख्या आपण आताच्या घडीला पाहिले ना आदेश 31, 31 धावा फक्त फळकावर आहेत. सॅक्रिफाईस विकेट आहे थोडीशी कुठेतरी. आता मी तर म्हणेन की अमीर दाफेदार त्याने देखील खूप सारले या मॅच मध्ये. सुरुवातीपासूनच तो प्रयत्न करत होता. जरूर आज त्याचा दिवस खराब असेल परंतु कुठेतरी एक चांगला खेळाडू आहे. पुढील अगदी जी मॅच असेल त्याच्याकरिता देखील तितकीच निर्णायक असेल परंतु यावेळेस नाही. इथेच मात्र त्याला कुठेतरी सॅक्रिफाईस विकेट देतात. आता नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतील. 11 चेंडूंचा खेळ जो इथून आता शिल्लक असेल आणि 61 धावसंख्येची. पाप फरक कुठे राहिला सुरुवातीचे पॉवर प्लेचे दोन्ही षटक भारत सर की जिथे मी उल्लेख करेन की कमीत कमी धावसंख्या तिथून जर अटॅकिंग माइंडसेट लावला असता चांगल्या पद्धतीची इथून फलंदाजी झाली असते तर या मॅच मध्ये पुढे येऊ शकले असते रॉयल स्टनर मीरा रोड संघ. 101%. मी म्हटलं होतं ना सुरुवातीलाच 92 तुम्हाला करायचे. त्याच्यामुळे या 92 धावा जर तुम्हाला करायचे असेल ना तर हे 12 चेंडू सुरुवातीचे 12 चेंडू रॉयल स्टनर मीरा रोड या टीमसाठी खूप महत्वपूर्ण होते. यावेळेस डाऊन द लेग व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून दिला जातोय. यस व्हाईट प्लस 4 ह्या मिळतील नशिबाच्या 5 धावा. 5 धावा तर आल्यात नशिबानं खात्यामध्ये मात्र अजूनही भरपूर धावांची गरज आहे. धावा झाल्या त्या तब्बल 36 92चा पाठलाग करतोय आणि खूप चांगले आतापर्यंत आपण गोलंदाजी पाहिलं. यावेळेस फुल लाईनचा चेंडू आहे. ऑन साईडला चेंडूला टर्न केले गेले. यावेळेस देखील फक्त सिंगल 1 मिळणार. अगदी आरामात म्हणजे ज्याप्रमाणे आपण टेस्ट क्रिकेट खेळतो ना तशा प्रकारे क्रिकेट सुरू आहे. आणि हे निश्चित स्वरूपाने आता तर मी तर म्हणेन कुठेतरी मैदानावर आहेत परंतु बॅटल एकतर्फी जात असताना बंदर पाखाडी संघ डॉमिनेशन दाखवते या मॅच मध्ये. जरी सुद्धा समोर रॉयल स्टनर मीरा रोड संघ असला ना विथ द बॅटने ते डॉमिनेशन विथ द बॉलने देखील ते डॉमिनेशन. आता येणाऱ्या 9 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आणि 55 धावसंख्येची गरज आहे. मी तर म्हणेन आता कुठेतरी औपचारिकता शिल्लक राहण्याच्या मार्गावर आहे या मॅच मध्ये.
कारण की चांगली गोलंदाजी विथ द बॅटने तो परफॉर्मन्स राहिला नाही. फुल टॉस मिळालाय आणि यावेळेस फुल टॉसवर हा फुल टोल वसूल झालाय. सिंहगडाला थोडासा उशिराने जाग जरूर आला आणि जाता जाता आता काही मोठे फटके यावेळेस पाहायला मिळतात. चला चाललोय तर काही धमाके करून जाऊया, जेणेकरून आमच्या आठवणी या अजिंक्यच्या मैदानावर राहतील. हाच प्रयत्न असेल. 8 मध्ये 49 बनवायचे आहेत. कठीण असं आव्हान आणि एक नक्कीच इतकं करू शकतोय रॉयल स्टनर हा मिरर हा संघ, प्रेक्षकांचं मनोरंजन करू शकतोय आणि प्रेक्षकांना जी कॅश प्राईज आहे ना ही जिंकण्यासाठी मदत करू शकतो हा संघ. निश्चित स्वरूपाने अडतात त्याकरिता प्रयत्न होतील की नाही. अमर आहे स्ट्राईक एंडला. चांगला स्ट्रोक आहे. थ्रू दी कव्हर्स खेळला. हेच फटके अगोदर येणं फार महत्वाची भूमिका. आते आते मेहरबा बहुत देर हो गई. अमर याला आपण पाहत आहे कुठेतरी उशिराने दाखल झाले जरूर, परंतु लेट आणि थेट ही दोन्ही भूमिका पाहायला मिळाले भारत सर. अगोदर फुलटॉसवर मिड विकेटला हर उन्नरी फटका आणि यावेळेस हा क्लासिकल ड्राईव्ह अप्रतिम. विथ मिळाली होती, विथचा फायदा घेतला. स्टँड अँड डिलिव्हर्ड 4 धावा. खूप चांगला फटका आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूला या ठिकाणी आणखीन एक बॉलर बॅक ड्राईव्ह. लॉंग ऑनला प्रोडक्शन आहे फक्त या ठिकाणी सिंगल. धावा झालेल्या त्या 47. 7 मध्ये बनवायच्या आहेत त्या. षटकाची समाप्ती झाली, माफ करा. 6 मध्ये 44 बनवायचे आहेत. 6 चेंडू 44 धावांची गरज. आणि मी वारंवार एक उल्लेख आदेश केला होता की 92चं टार्गेट आहे. ज्याप्रमाणे एक चांगली पार्टनरशिप त्या ठिकाणी बिल्ड होणं गरजेचं होतं. कारण एका बाजूला जर आपण विचार केला ना तर बंदर पाखाडी या टीमची आपण पार्टनरशिप पाहिली होती. नार्वेकरनं एक जबरदस्त बॅटिंग त्या ठिकाणी केली. अर्धशतक आपण नार्वेकरच्या बॅटमधून पाहिलं होतं. त्यांना साथ देखील तितक्या चांगल्या प्रकारे मैदानात आतमध्ये दिली होती. ते म्हणजे जर चिच्यानं खूप चांगली पार्टनरशिप या दोन्ही बॅटर्समध्ये बिल्ड झाली होती आणि या कारणास्तव 92 या आकड्यापर्यंत बंदर पाखाडी संघ पोहोचता येईल. तशा प्रकारे एकही पार्टनरशिप त्या ठिकाणी बिल्ड झाली नाही आणि एकही खेळाडू जास्त वेळ क्रिकेटवर घालवू शकला नाहीये. एखाद्या खेळाडूला अँकर रोल अदा करणं गरजेचं होतं. काही काळ खेळपट्टीवर राहणं गरजेचं होतं. मात्र जास्त काळ खेळपट्टीवर टिकू दिलं नाहीये. ते म्हणजेच बंदर पाखाडीच्या गोलंदाजांना रॉयल स्टनर मिरर रोडच्या बॅटर्सना. आणि एक गोष्ट मी उल्लेख करेन भारत सर, त्यामध्ये शॉर्ट सिलेक्शन. पहिल्या इनिंगमध्ये शॉर्ट सिलेक्शन हे अतिशय सुरेख राहिलं होतं. ॲज अन मेरिट रोहित नार्वेकरने ती ब्लाइंड स्टार्ट विशेष करून दिली होती. चांगली गोलंदाजी विशेष करून या इनिंगमध्ये तोच फरक राहिला की डॉट बॉलचं प्रमाण जास्तीत जास्त वाढलं. कुठेतरी तेच प्रेशर रिक्वायर रन रेटमध्ये जे विशेष करून पाहायला मिळालं. आणि आता इथून औपचारिकता शिल्लक आहे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. 44 धावसंख्येची आवश्यकता. ही मॅच त्या पद्धतीने तर रंगली नाही, परंतु या मॅचमधनं शिकण्यासारखं देखील बहुतांश खूप काही आहे की मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होत असताना तुम्हाला सुरुवात चांगली होणं गरजेचे आहे. शॉर्ट सिलेक्शन फार महत्त्वाचे असतात. त्या अनुषंगाने कुठेतरी मोठ्या खेळाडूंचं चालणं ते देखील महत्त्वाचं असतं. क्रिकेटमध्ये या सर्व काही गोष्टी पडझडीने ज्या नेहमीच आपण पाहिल्यात भारतजी राऊत सर, आणि ज्याच विशेष करून या मॅचमध्ये देखील पाहायला मिळाल्या. नक्कीच नक्कीच. कारण एखादं मोठी इमारत उभी करायची असेल तर फाउंडेशन तुमचं मजबूत असणं गरजेचं आहे. ते फाउंडेशनच मी म्हणेन त्या ठिकाणी रॉयल स्टनर मिरर या टीमचं ढासळलं गेलं. ओह, खूप चांगला फटका आहे. आवाज देखील इतका सुंदर आला होता. मिसफील्ड झालंय, चौकार आलाय. 4 धावा तर मिळतील, मात्र फक्त पराभवातील अंतर कमी करण्याचं काम या 4 धावा करतील. 52 52 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. काही चेंडूंचा फक्त खेळ आता बाकी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस खोलवर डब्याचा चेंडू हाताळला गेलाय. आणखीन एक चांगला चेंडू. ओव्हरऑल जर या इनिंगचा विचार केला ना, ओव्हरऑल इनिंगचा या 6 षटकांचा आपण हा सामना पाहिला, त्याच्यामध्ये 14 ते 15 चेंडू हे डॉट आहेत. विकेट सोडल्या तर इतके चेंडू डॉट बॉल हाताळले गेलेत. या कारणास्तव आज या ठिकाणी आपण रॉयल स्टनर मिरर रोड टीमला बॅकफुटला बांधोय. टिचून मारे गेलेत असंच म्हणावं लागेल. आणि काय गोलंदाजी राहिली अप्रतिम. ओहो, कुठेतरी आपण पाहत आहे की आखूड डब्याची लेन परफ्यूम बॉल थोडासा बॉडी लाईनला हलकेसे ब्लाइंड झाले फलंदाज आणि इथून बॉडी लाईनला चेंडू आदळला गेला. फक्त आणि फक्त आता 1 चेंडूंचा खेळ शिल्लक. आणि भारतजी राऊत सर हे डॉमिनेशन आहे. बंदर पाखाडी या संघाचं 40 धावसंख्येचा फरक. अप्रतिम काय गोलंदाजी राहिली आणि 30 गोलंदाजी विशेष करून या मॅचमध्ये पुढे देखील घेऊन गेली. परंतु पहिल्या इनिंगमध्ये रोहित नार्वेकरचा केला हाफ सेंचुरी मॅन ते देखील विसरून चालायचं नाही. अप्रतिम.
नक्कीच म्हणजे रोहितनं गोलंदाजांना डॉमिनेट केलं आणि या ठिकाणी गोलंदाजांना रॉयल चॅलेंजर्सच्या बॅटर्सना डॉमिनेट केलं आणि अशा रीतीनं या ठिकाणी बंदर पाखाडी हा संघ विजय होतोय. अभिनंदन बंदर पाखाडी. हार्डलक अँड बॅड लक रॉयल स्टनर मीरा रोड. मात्र धन्यवाद तुम्ही आमच्या या स्पर्धेत सहभागी झालात त्याबद्दल द ग्रेट मराठा परिवार यांच्या वतीनं तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय आणि पुढील वाटचालीसाठी बंदर पाखाडी या टीमला खूप खूप शुभेच्छा. चला थेट लगेच आपण वळूया मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं. आणि यस मॅन ऑफ द मॅच मिस्टर रोहित नार्वेकर मॅन ऑफ द मॅच. मॅच समरी बघा तुम्ही पाहू शकाल. रोहित नार्वेकर 22 मध्ये 56 धावा. नाबादजनक कुठल्या चिच्याचा देखील त्याच्यामध्ये खूप मोठा रोल राहिलाय. 8 मध्ये 25 धावा त्यांनी देखील बनवल्या. प्रणय कोळी काही वेळ प्रणय कोळी त्या ठिकाणी नक्कीच खेळपट्टीवर राहिला होता. काही चेंडू डॉट प्रणय कोळीनं खेळपट्टीवर मात्र घालवले होते. मात्र त्यानंतर मात्र प्रणय कोळीची गोलंदाजी अप्रतिम. प्रणय कोळीनं गोलंदाजी केली. 2 स्पेल प्रणय कोळीचे आपण पाहिले. 14 धावा प्रणय कोळीने 2 स्पेलमध्ये दिल्या. त्यानंतर शुभम याने जवळपास 15 धावा 2 स्पेलमध्ये 2 विकेट शुभमनं काढल्या. दर्शनचा एक चांगला स्पेल आपण पाहिला 4 धावांचा. त्यानंतर अजिंक्यचा आपण एक स्पेल पाहिला 18 धावांचा. बॅटिंग समरी जर आपण पाहिले रॉयल स्टनर मीरा रोड या टीमची तर अमीर दाफेदार 15 धावा अमीरनं बनवल्या. त्यानंतर अमरनं जवळपास 15 धावा. त्यानंतर इस्राजने जवळपास 13 धावा. जुन्नेदनं जवळपास सिंगल. त्यानंतर कुठल्याही खेळाडूनं धावा बनवल्या नाहीत. एक मोठी इनिंग अपेक्षित होती ज्याप्रमाणे रोहित नार्वेकरनं जे